नमस्कार, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण GMC सोलापूरमध्ये निघालेली 153 पदांसाठी जी भरती आहे त्याच्या फॉर्म फिलिंग प्रोसेसबद्दल जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला या अप्लायच्या वेबसाईटवर यायचं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल आपल्यासमोर. इथे क्लोज करायचं आहे, आय ॲग्री करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपलं फर्स्ट नेम, दुसऱ्या याच्यामध्ये आपलं मिडल नेम आणि आपलं सरनेम असं टाकायचं आहे. त्यानंतर आपलं मदर्स नेम टाकायचं आहे आणि फादर्स नेम टाकायचं आहे. ही सगळी माहिती आपल्या 10वीच्या मार्कशीटनुसार टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं नाव बदलवलं असेल तर त्याबद्दल माहिती द्यायची आहे, नसेल तर नो करायचं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ चूज करायची. इथून कोणतीही जे तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती चूज करायची आहे. त्यानंतर आपलं वय 5/6/2025 नुसार आपल्याला इथे दाखवण्यात येईल. त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. कन्फर्म तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. ईमेल ID टाकायची आणि कन्फर्म करायची. त्यानंतर आपला 10वीचा सीट रोल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. वर्ष सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या वर्षी 10वी पास झाला. आणि त्यानंतर आपले 3 सेंटर जे तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यातले 3 सेंटर आपल्याला इथे टाकायचे. त्यानंतर 3 सेंटर्स आपल्याला इथे चूज करायचे आपल्या जवळचे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई सिटी, मुंबई सबर्बन, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, सोलापूर, धाराशिव, सांगली आणि लातूर इतक्यापैकी आपल्याला कोणतेही 3 जे तुमच्या जवळील असतील त्यांना सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आय नोट या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जनरेट OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथे कॅप्चा विचारला आहे, तो कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर इथे मेसेज आलेला आहे की तुमच्या मोबाईलवर आणि ईमेल ID वर OTP पाठवलेला आहे. तो OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. OTP हॅज बीन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर आपल्याला इथे आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे, कॅप्चा फिल करायचा आहे आणि रिव्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळी जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती तिथे चेकबॉक्स येईल, त्या चेकबॉक्सवर क्लिक करून ती माहिती बरोबर आहे असे चेक करून घ्यायचे. सगळ्या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर रिव्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सगळी माहिती चेक केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक असा पॉपअप येईल, तिथे सगळी माहिती चेक करायची आहे किंवा आपल्याला एडिट करायची असेल तर एडिट करायची आहे. सगळी माहिती बरोबर असेल तर ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा पॉपअप येईल, त्यामध्ये रजिस्टर्ड सक्सेसफुली आणि आपला जो युजर नेम पासवर्ड आहे तो आपल्या ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर पाठवलेला आहे.